फहीम खानच्या जामीन अर्जावर सरकारला आता नोटीस पाठवण्यात आली आहे। फहीम खानच्या जामीन अर्जानंतर सेशन कोर्टाने राज्य सरकारला ही नोटीस पाठवलेली आहे। 1 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे सुद्धा आदेश आता देण्यात आले आहेत। फहीम खानच्या जामीन अर्जासंदर्भात आता सेशन कोर्टाने राज्य सरकारला नोटीस पाठवलेली आहे। 1 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे कोर्टाचे सरकारला निर्देश आहेत। फहीम खान नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार आहे आणि त्या संदर्भात आता महत्त्वाच्या घडामोडी घडतात। फहीम खानच्या जामीन अर्जावर सरकारला आता नोटीस आली आहे। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। मी जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, आपण पाहतोय नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार आहे फहीम खान, या संदर्भात आता महत्त्वाची नोटीस आलेली आहे। काय सांगशील सविस्तर? नागपूर हिंसाचारातील कथित सूत्रधार म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जात आहे तो फहीम खान याने आपल्या जामीन अर्जासाठी सत्र न्यायालयात याचिका टाकलेली होती। त्या अर्जावर सुनावणी झालेली आहे आणि त्यानंतर जे आहे ते कोर्टाने जे आहे ते राज्य सरकारला नोटीस बजावलेली आहे आणि 1 एप्रिलपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत। या याचिकेत आपला अर्ज सादर करताना फहीम खानने सांगितलेलं आहे की त्याने कुठल्याही प्रकारच्या अशी कारवाई केलेली नाही आहे। राजकीय द्वेषापोटी त्याला यात अडकवण्यात आलेला आहे। आपण न्यायाचा आदर करतो, कायद्याचा आदर करतो आणि त्यानुसार वागणार, त्यामुळे त्याने जामिनासाठी अर्ज दाखल केलेला आहे। आता यावर राज्य सरकार 1 एप्रिलला काय उत्तर देतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। दरम्यानच्या काळात जे अटक करण्यात आलेली आहे, अटक सत्र जे आहे ते सुरूच आहे पोलिसांकडून। नागपूर हिंसाचार प्रकरणामध्ये आतापर्यंत 113 लोकांना अटक करण्यात आलेली आहे, ज्यापैकी 12 जे आहेत ते अल्पवयीन आहेत। तर या संदर्भात काय घडामोडी आगामी काळात घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी।